सजावटीच्या मूर्तींना वाढती मागणी. नाशिक शहरात आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध प्रकारच्या सजावटीच्या मूर्ती तयार करण्याच्या कामाला वेग आला आहे. 12 फुटापर्यंत मूर्ती तयार. वरुण भोईर यांच्या शिल्पकारांकडे तब्बल 12 फुटांपर्यंतच्या विविध आकार आणि प्रकारातील आकर्षक मूर्ती तयार केल्या जात आहेत. मोठ्या मंडळींसाठी सजावटीचा उपयोग. या मूर्तीचा उपयोग प्रामुख्याने सजावटीसाठी केला जात असून नाशिक शहरातील मोठ्या गणेश मंडळांना आणि विविध सार्वजनिक कार्यक्रमांसाठी या मूर्ती उपयुक्त ठरत आहेत. कुंभमेळ्यासाठी विशेष तयारी. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सजावट आणि देखाव्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बक्षीस योजना राबवली जात असल्याने आकर्षक डेकोरेशन उभारण्याकडे मंडळांचा कल वाढला आहे. विविध विषयांवरील मूर्ती उपलब्ध. धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक विषयांवर आधारित विविध प्रकारच्या मूर्ती इथे तयार केल्या जात असून ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांची निर्मिती केली जात आहे. मूर्तिकारांच्या कामाला मिळतोय हातभार. कुंभमेळ्याच्या तयारीमुळे सजावटीच्या मूर्तींना मागणी वाढत असल्याने स्थानिक मूर्तिकार आणि कलाकारांच्या व्यवसायालाही चांगला हातभार मिळत आहे. कुंभमेळ्यात आकर्षक देखाव्यांची तयारी. नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या मंडळांकडून आकर्षक देखावे आणि सजावट उभारण्याची तयारी सुरू असून यामुळे मूर्तिकारांकडे मूर्तींच्या मागणीत वाढ होत आहे. नमस्कार, मी वरुण भोईर, नाशिकमध्ये शिल्पकला, मूर्तिकाम वगैरे करतो. आपल्या इथे गणेशोत्सवासाठी यंदा सामाजिक विषय किंवा पौराणिक विषय यांची मागणी आहे. श्रीराम असेल, हनुमान असेल किंवा सामाजिक विषयांमधले वृक्षतोड वगैरे असेल, अशा विषयांचे मंडळांकडनं मागणी येते आणि त्याप्रमाणे आपण सेट किंवा त्यांचं जे डेकोरेशनच्या ज्या मूर्ती असतील त्या प्रोव्हाइड करतो. जवळपास 12 फुटापर्यंत माझ्याकडे मूर्ती आहेत. त्यानंतर आता सध्या तुम्ही पाहता तर काम चालू आहे आणि आता 1 महिन्यावरती गणेशोत्सव येऊन राहिला आहे. तर सर्व ती लगबग चालू आहे. यंदाच्या गणेशोत्सवाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आपल्याला प्रशासनानं कुंभमेळ्यावर काही डेकोरेशन बनवायचे आहेत असे काही मंडळांना त्यांनी सांगितलं होतं. तर मग त्याच्यामध्ये त्यांनी काही बक्षिसं पण काढलेली आहेत. तर अशा कुंभमेळ्यासाठी आपण काही बनवलेलं आहेत का आपल्या याच्यामध्ये? कुंभमेळ्यासाठी माझ्याकडे अमृत कुंभ घेऊन जाताना गरुड असं एक देखावा आहे. त्याच्यानंतर अजून तर बाकी तशी मागणी आलेली नाही आहे, पण आल्यानंतर आम्ही करण्याचा प्रयत्न करू. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.